तीव्र पडसाद उमटलेले होते। सांगलीमध्ये या विरोधामध्ये आंदोलनही करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता फडणवीसांनी पडळकरांना समज दिली आहे। गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही। कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही आहे। या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे, त्यांनाही मी सांगितलेलं आहे आणि मला शरद पवारांचा फोन आला होता, तेही या संदर्भात माझ्याशी बोलले। मी त्यांनाही सांगितलं की अशा प्रकारचं जे स्टेटमेंट आहे त्याचं आम्ही कधीच समर्थन करणार नाही। गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत, अतिशय ॲग्रेसिव्ह नेते आहेत आणि अनेक वेळा ॲग्रेशन दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत आणि म्हणून मी त्यांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण ॲग्रेशन ठेवलं पाहिजे। तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे, त्याच्यामुळे तुम्ही आपण बोलत असताना त्याचे काय अर्थ निघतील अशा प्रकारचा विचार केला पाहिजे, हा सल्ला मी त्यांना दिला आहे। तर पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर फडणवीसांनी फोन करून पडळकरांना सल्ला दिलेला आहे। पडळकरांच्या विधानाशी मी सहमत नाही, पडळकरांचं वक्तव्य हे अयोग्यच आहे असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। काही वेळापूर्वी पडळकरांची प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे। मी माझ्या विधानावर ठाम आहे अशी प्रतिक्रिया त्यावेळी पडळकरांनी दिली होती। आता फडणवीसांच्या या फोन नंतर पडळकर काही वेगळी भूमिका मांडतात का हे बघणं महत्त्वाचं आहे। राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंचा मला फोन आला होता आणि या संदर्भामध्ये अशी वक्तव्य करू नका अशा पद्धतीची सूचना मला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली आहे। मी त्यांच्या सूचनेचं पालन करेन। पुढे काय आपण निर्णय काय घेणार? नाही, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या मला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं मी पालन करणार। म्हणजे इथून पुढे या मागचा काय विषय नाही? ठीक। तर मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचं मी पालन करेल एवढीच प्रतिक्रिया पडळकर यांनी दिलेली आहे। तर या बातमीसोबतच